हा चंद्या बोल. सौर्या सौर्या सौर्या, अरे 4 खांद्यांवरून तिरडी निघणार आहे आज माझी. आता काय केलंस तू चंदू? तुम्हाला असं का वाटतं की मी नेहमीच काहीतरी करतो? अरे आता ती जलवा म्हणते का मी तिच्यापासून काहीतरी लपवतोय. ती अमृत तुल्ल्यावर निघाली आहे धाड मारायला, आणि तुझी मावशी सुद्धा. मिस अनामिका काहीतरी काम आहे असं सांगून चंदूकडे गेलेत, मग मला का नाही सांगितलं? सौर्या, अरे मी आता जलवाला काय सांगू? हे बघ चंदू, काही बोल पण माझं गुपित फोडायचं नाही. माझं गुपित फोडलंस ना, मी तुझे दात तोडेन. दात बिक नको, ते बुक झालेत आता. मी डोकं फोडेन, ते पण बुक झालंय. अरे चंद्या, जे उरलं असेल ते फोडेन, माझं गुपित फोडायचं नाही बस. ठीक आहे बाबा. संध्या, संध्या मेले आहेस का? मावशे, माय मावशे, अगं मी जरी तुझ्या पोटचा नसलो तरी तुझ्या लेकरासारखा आहे ग. तरी तुझ्या लेकरावर हात उचलणं म्हणजे. तू कधीतरी पिक्चर वगैरे बघत जा रे. बर, मला आधी सांग, सौरभचं प्रेम प्रकरण कधीपासून सुरू आहे? सौरभ आणि प्रेम असं म्हणजे. हिला ओळखतोस ना? जलवा? काय जलवा? तुम्हाला ना तो बत्ता पुरेसा नाहीये, वरवंट्या खाली चेचलं पाहिजे चांगलं. अगं थांब, तू कशाला मारतेस ग त्याला? माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे हे. माझ्यासाठी तो खबरी म्हणून काम करणार आहे. सौरभची आणि या मुलीची सगळी माहिती तो मला देणार आहे. हो. मला सांग, हिच्या प्रेमात आहे म्हणे सौरभ. हो. काय ना की सौरभला कॉलेज पासून ती आवडते, म्हणजे कॉलेज पासून सौरभचं तिच्यावर प्रेम आहे, पण तो कधी बोललाच नाही. आणि आता हीच मुलगी परत त्याच्या आयुष्यात येते. जलवा? एक सारखं सारखं जप केल्यासारखं वहिनीला जलवा म्हणणं बरं दिसतं का? तू बंद कर बघू तिचा विचार. अगं मावशी, जलवा येते ती का तिकडे? दात शाबूत हवे असतील ना तर मी इथे आहे, तिला कळता का म्हणे? चंद्या, पटेची बायको फारच कजाक झाली आहे नाही? हो ना, तुम्हाला सांगतो, मी मित्र असून सुद्धा काहीच करू शकत नाही, आणि तिनं कधी पण एक ठेवून देते त्याच्या. काल पण अशीच ठेवून दिली होती का? हो ना, तुम्हाला सांगतो, कमरेची हाडच खिळखिळी करून टाकली त्याच्या. तुम्ही हे असं बघू नका ना प्लीज. कसं होतं? खोटारड्या, खोटं बोलताना नाही होत कसं. सांगू का? सांगू तुझ्या बायकोला कसा कॉलेजच्या एकेकीचा ट्रॅक ठेवतोस ते? सांगते ना. कसं सारस बागेत पोरी टापायला जातोस ते? सांगू? मग बघ तुझी कंबर कशी मोडते ते. ओ प्लीज असं नका करू, आणि हळू बोला. नाही तर खरंच माझ्या कमरेचे 2 तुकडे होतील. नको ना? मग खरं खरं सांग. हो सांगतो. पट्यानं लग्न का नाही केलं? अरे चंद्या, जे उरलं असेल ते फोडीन, माझं गुपित फोडायचं नाही बस. चंद्या, मारू का मी? एक मुलगी होती, म्हणजे त्याचं प्रेम होतं, म्हणजे आहे, ती कुठे भेटली? रस्त्यात. कधी? सोमवारी. किती वर्षांपूर्वी? खूप. कोण आहे ती मुलगी? आहे कोणती? अहो म्हणजे बघा, असे कुरळे केस, काळे भोर डोळे, उंची 5 फूट 1 इंच, आणि बांधा. वर्णन काय करतोयस? नाव विचारते ना मी.
नाही आठवत. चंद्या, आई रत्नाची, माझ्या 5व्या मुलाची सुंठ केशर युक्त अमृताची शपथ, खरंच नाही आठवत. मी आले होते इथे, ते पट्याला सांगणार ना? हो. नाही सांगितलंस ना? नीट ठोचा दे. काय रे, काय झालं? सगळे कोणी ना कोणी मला काही ना काही देतातच आहे. ती म्हणाली ठोसा देईन, ती म्हणाली बत्ता देईन. तुला टाळी देते ती घे ना. माझा सौरभ तिकडे एवढा तडफडतोय, या मुलीची इथे घालमेल चालू आहे. तुमच्या पिक्चर मध्ये याला काय म्हणतात रे? आग दोनों तरफ बराबर लगी है. हा. मित्राची ओळख काय वाटतं? ते मला वाटलं गेला असशील तिच्यासोबत झेड ब्रिजवर. कसला नालायक आहेस रे चंद्र. सकाळी मला घाबरत घाबरत फोन केला होतास की सौर्या मित्र आम्हाला वाचव, मिस अनामिका येते धाड मारायला. अरे जलवा आलेली ना भाई, पण आपण पण काय कमी नाही, प्रॉपरली हँडल केला तिला. तिच्या मनात आहे ना बऱ्याच शंका होत्या, त्याचं निरसन केलं. जसं की आधी विचार होती सौरभने अजून लग्न का नाही केलं, कोण आहे ती पोरगी, कोणासाठी थांबलाय तो, कधी भेटली, वगैरे 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 वगैरे. चंद्या मी तुला बोललो होतो की काही सांगू नकोस. चल, तू कधी सांगितलंस? अरे असं काय करतो, मी सकाळी नाही का तुला सांगितलं होतं की काही सांगू नको, आपलं गुपित आहे, नाही तर चपलेनी मारीन वगैरे. नाही, सकाळी ना मला खूप काम असतं रे, म्हणजे मला ऐकून असेल आलं. मग तू काय सांगितलंस नाही ना, म्हणजे सांगितलंस सगळं? अरे बोललो ना तुला, मला सकाळी खूप काम असतं आणि एवढा बोलायला वेळ कुठे रे. सांगितलं थोडंफार, म्हणजे काय सांगितलं की तो कॉलेज पासून तुझ्यावर प्रेम करतोय, तुझ्यासाठी झुरतोय आणि म्हणूनच त्याने लग्न नाही केलं. चंद्र तू वेडा आहेस का? तू वेडा आहेस तू? काय वाटलं असेल त्यांना? काय 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 तोंड दाखवू मी त्यांना आता? अरे जलवाने भाई समोरून मला डायरेक्ट विचारलं, आणि तुला माहिती मला खोटं बोलता येत नाही. हो मला माहितीये ना तू किती खरं बोलतोस. अरे लपून लपून किती दिवस लपवणार भाई, कधी ना कधी ते कळणारच आहे. नसतं कळलं, आणि कळलं असतं तर मी केलं असतं मॅनेज. आणि हे अशा पद्धतीने कळणं किती वाईट आहे. चंद्र तू ना फार वाट लावलीस माझी. चंद्या त्यांचा फोन आहे. अरे घे ना, घे फोन घे. अरे घे काय, आणि काय सांगू? अरे काय बोलू म्हणजे, तिला सांगून टाक चंदा जे बोललं ते सगळं खरं आहे, मॅटर फिनिश करून टाक, तिला बोलून टाक आय लव्ह यू, म्हणजे ती समोरून बोलेल आय लव्ह यू टू. मग काय पापा 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 पापा. चंदू गप रे. चंदू मला नाही माहिती आता माझ्याबद्दल त्या काय विचारतात. त्या प्रेमा भीमाच्या लफड्यात उगाच पडलो आणि चांगली मैत्रीण गमावून बसलो तर असं काही होत नाही. असं होतं चंद्या. जेव्हा आपली लायकी नाहीये माहिती असताना सुद्धा आपण एखाद्या मुलीवर प्रेम करायला जातो ना, तेव्हा असंच होतं चंद्या. तू काही कमी नाहीयेस सौर्या. काय बोलतोस तू चंद्या? अनामिका जी आहेत त्या कशा राहतात, कशा वावरतात, किती पुढारलेल्या विचारांच्या आहेत त्या. आणि मी चंद्या ज्याची भीती होती ना, नेमकं तेच झालंय आज. आता मला भेटावं लागणार. शिव्या पडल्या ना तरी आता मला समोर जाऊन उभं राहावं लागणार. चंद्या यार किती विश्वासाने सांगितलं होतं तुला की काही बोलू नकोस, काही सांगू नकोस, पण नाही, माझंच चुकलं. तू कधी सिरियस होतोस? अरे सोड ना सौर्या, मी आपल्या छोटीशी तुझी माझंच चुकलं. अरे ऐक ना सौर्या.
करतेस? हळू. कुर्मा, पुरी आणि पुलाव एका मुलीच्या आवडीचं आहे. अरे काय ओकेजन? ओकेजन कशाला हवं काही? वाटतं आईला आपल्या लेकीसाठी काहीतरी छान छान करावं म्हणून. माय गॉड, काश माझ्या आईसारख्याच माझ्या ऑफिस मधल्या मॅम सुद्धा इतक्या प्रेमळ असत्या तर. अच्छा, अगं नाही तर काय, तुला माहितीये आमच्या मॅम एवढ्या स्ट्रिक्ट आहेत ना, सॉलिड दरार आहे आमच्या ऑफिस मध्ये त्यांचा. हा पण त्या राहतातच तशा एकदम एलिगंट, यु नो. त्यांचे एक एक ड्रेसेस बघायला पाहिजे तू, इतके भारी असतात. आणि मग तो एक ग्रेसफुल स्कार्फ आणि त्याच्यावरती ती बॅग त्यांची. माय गॉड. राधे, तुझ्या तोंडून मॅम विषयी हे सगळं ऐकून वेगळंच वाटतंय हो का? अरे असं तर होणार ना, म्हणजे कुणाला नाही वाटणार स्वतःच्या मॅम सारखा आपणही असे टिप टॉप ड्रेसेस घालून जावं, एखादी बॅग वगैरे घ्यावी, नाही का? राधा मॅडम, मस्का मारण्याकडे गाडी अगदी छान चाललीये बरं का? तुला कळलं का? हो, बोला काय हवंय? अगं ते काय आहे, मी तुझ्या फोन मध्ये ना 4-5 ड्रेसेस आणि एकच बॅग असं कार्ट मध्ये ऍड केले, तर तेवढं जरा घेतलंस तर. क्रेडिट कार्ड डिटेल सेव्ड आहेत, मागवा पण जरा बेतानं हं. थँक्स मम्मा. ए ऐक ना, हितेन येतोय आता, तर तो जेवायला थांबला तर चालेल? बाळा, तुझ्या कुठल्याही मित्राला किंवा मैत्रिणीला मी कधी जेवायला थांबू नका हं असं कधी म्हटलंय का? नाही. थँक्स मम्मा. आय लव्ह यू बॅक. आय लव्ह यू. हा, आता कसं? सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. काय रे सौरभ, अरे काय आलास काय? फोन काय करतोयस? गटागटा पाणी काय पितोयस? काय काय झालंय? काय काय नाही, ताण लागले. मला वाटलं घशाला कोरड पडले. अरे बस ना. मावशी ऐक ना, तुझ्यामुळे कधी एखादी जवळची व्यक्ती तुझ्यावर खूप चिडली का ग? जवळची म्हणजे जोडीदार, म्हणजे तुझे काका? नाही, काका नाही, हे जोडीदार वगैरे नाही, कलिग. कलिग म्हणजे ऑफिसमध्ये एकत्र काम करतो ना आपण, त्यातलं कोणीतरी, पण त्याच्यापेक्षा जास्त जवळच. हो, लाखो वेळा. हो, अरे आता हक्काचं माणूस म्हटलं ना की भांडण हे होणारच. नाही, हक्काचं नाहीये, हक्क नाहीये, पण म्हणजे जाऊ दे, भांडण नाही झालंय, पण तुझ्यामुळे नकळत कधी कोणी दुखवलं गेलंय का? का रे, तुझ्यामुळे कोणी दुखावलं गेलंय का? अरे मग काय, लगेच सॉरी म्हणून टाकायचं की झालं. हे घे. यावेळेस बहुतेक सॉरी म्हणून भागणार नाही मावशी. बहुधा मला त्यांना कायमचं गमवावं लागणार. आहे, यावर एक उपाय आहे. काय? म्हणजे कसं, तुझ्या मनात त्या व्यक्तीबद्दल जे काही असेल ना, ते सगळं प्रामाणिकपणे सांगून टाकायचं. असं कसं एकदम सांगून टाकणार? अरे म्हणजे तुला माफीच मागायचंय ना, का वेगळं काही बोलायचंय? नाही, वेगळं काय बोलणार, माफीचाच विचार आहे. पण अरे तो लाडू खा ना.
तुला आवडतं म्हणून त्यात छान बदामाची पूड, खारकेची पूड असं घालून छान बनवलाय लाडू. खा. मावशी नको ना. म्हणजे आत्ता भूक नाहीये, नंतर खातो. ए राहू दे, नको. ठेव ठेव. नाही ना, मी 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 ठेवते. राहू दे. हा येतो. हो ये. म्हणजे मला परत सौरभच्या खोलीत शिरावं लागणार. अनामिकाबाई, तुम्हाला वेळच्या वेळीच पेटीत ठेवावं लागणार. मी अनामिका दीक्षित, मैत्रीण सौरभची. पल्ले, अगं हे असे पदार्थ बघितले ना की वाटतं लगेच वदनी कवळ घेता म्हणावं आणि पानावर बसावं. तू आज माझ्या पानात काय वाढणार आहेस? कढीच्या पोळ्या, पापुत्रे सुटलेल्या, दुधी भोपळ्याची भाजी. तुम्हाला आधी मिळणार नाहीये, आधी भाऊजींना, मग तुम्हाला. का ग, आज एवढा कसा काय त्या ATM चा पुळका? मग काय, काल गेलो होतो ना त्या चिमण्याकडे पूजेला, महामाया आली होती, अंगांगाशी करत होती भाऊजींच्या. नेमकं काय ते शोधून काढायला नको? मग असं नुसतं बघत बसायचं आपण? त्याच्यावर काहीतरी उपाय शोधून काढायला नको? हवा तर. पण काय ग बोलले, अंगांगाशी करत होती म्हणजे नक्की काय चाललेलं? तेच तर कळलं नाही ना आप्पा. तेच तर आपल्याला शोधून काढायचंय. म्हणूनच आज मी गरम गरम जेवण केलंय. म्हणजे भाऊजी आले की त्यांना पान वाढणार, मग त्या आधाशासारखे जेवणार, आणि मग आपण सगळे प्रश्न विचारायचे. वा वा बोलले वा. भाऊजी आले. अरे हो. भाऊजी, कट का करतायत? भाऊजी हातपाय धुवून घ्या, मी गरम गरम जेवण केलंय, जेवायला बसूया. हा चल. हा आलो. आलो. भाऊजी, चला बाई, इडापिडा टळो, समृद्धी येवो, दुष्ट शक्ती जळून खाक हो. लोकांना चांगली सुबुद्धी लाभो. सौरभच्या खोलीत जाऊन सुद्धा मला धूप फिरवायला हवा. सारखी सारखी भाऊजींच्या खोलीत का जाते हो? काय करते तिथे? सगळं चांगलं होऊ दे, सौरभला चांगली मुलगी मिळू दे, संकट टळू दे. काय हो? खोली आवरलीत ना तुम्ही? पुन्हा पुन्हा कशाला आवरताय? अगो, एकदा पसारा आवरावा लागतो, एकदा वाईट माणसांचे प्रभाव असे हाकलावे लागतात. तू इथे एकदा येऊन गेलीस ना की मागून मी आलेच म्हणून समज. अगं बाजूला हो ना, तुझी दुष्ट शक्ती जळून खाक होऊ दे असं मी म्हणाले होते. पण तुझं अशी मध्येच उभी राहिली आणि तुझ्या साडीने पेट घेतला तर बरंच आहे म्हणते. ओ, ऐकलं मी तुम्ही काय बोललात ते? हा, विचारही मनात आणू नका, नाहीतर आप्पा केस करतील तुमच्यावर. हा, जशी घराची केली होती तशीच का? फुसका बार मिळाला. फुसका बार? कोणाला फुसका बार म्हणालात? हा मावशी, मावशी, हे घर ना आमचं आहे, कळलं? हो, कुठल्या भिंतीवर तुमचं नाव लिहिलंय? भिंतींवरच नाही हो, फरशीवर, त्या जिन्यावर, सगळीकडे आमचंच नाव लिहिलंय. कळलं? पण एक लक्षात ठेव, कागदपत्रांवर माझं आणि सौरभचं नाव आहे. तुम्ही जे कागदपत्र करून आणले होते ना ते सचिनने फाडून टाकलेत, माहितीये का? माहितीये मला. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर मी मिळवणार म्हणजे मिळवणारच.
एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच. भाऊजी भाऊजी जेवण वाढू का? गरम गरम जेवण केलंय आपण आलो. सगळे मावशी आलो. जेवायला बसूया. अगं तो प्रेमात पडलाय, तो कशाला जेवायला थांबतोय? कामासाठी गेलेत ते. नाही ग, तू बघितलं नाहीस का तो किती अस्वस्थ झाला होता? आता तो फोन करत होता की नाही, तो तिलाच फोन करत होता. आता तो तिच्याकडे जेवायला गेलाय. तुम्ही खा दुधी भोपळ्याची भाजी. तुम्हाला कसं कळलं मी दुधी भोपळ्याची भाजी केली आहे? तुला दुसरं काही येतं का? कुठेतरी पाणी मुरतंय एवढं नक्की, पण हे नेमकं काय प्रकरण आहे ते मला शोधून काढायलाच हवं. पुष्पवल्ली नाम सुनके नाजूक वेल समजलात काय? नागिण आहे मी, नागिण. करा ना, करा सुरुवात. हो. फॅन्टॅस्टिक झालंय जेवण मम्मा. पाहिलास तिचा स्वयंपाक? तू पण प्लीज शिकून घे. मला काही येत नाही येतलं. तू सगळंच काढून ठेवतोयस. तू खाणार काय? हे सगळं नाही आंटी. ते पकोड्यामध्ये अनियन आहे ना, ते मी खात नाही. कुर्मा? त्याच्यामध्ये आलू आहे. तू बटाटा नाही खात? नाही. हो बाई, बरं मग खीर आणि पुरी खा. त्याच्यामध्ये काही नाहीये, कांदा लसूण आलं काही नाही. सॉरी आजी, पण अंधार झाला की आम्ही दूध पित नाही. आमच्याकडे चालत नाही असं. नाही नाही आंटी, इट्स ओके. ते बाहेरचं पिकेल आहे ना, आम्ही ट्रस्ट करत नाही. बाहेरचं नाहीये काही, हे लोणचं घरचं आहे, फक्त बाहेरच्या पिकलच्या बरणीत भरलंय. राधा, म्हणजे मी तसा विचारून नाही केला स्वयंपाक की त्यांना काय आवडतं काय नाही, पण किमान तू तरी मला सांगायला हवं होतंस ना त्याला काय चालतंय काय नाही. तो मला कसं माहिती असेल मम्मा? मी कधी नोटीस नाही केलं त्याला काय चालतं काय नाही ते. अरे तो माहितीये ना मी धर्म वगैरे काही पाळत नाही. नाही नाही, त्यात तू पड असं मी म्हणतच नाहीये, पण ज्या माणसावर आपण प्रेम करतो त्याला काय चालतं काय नाही हे माहिती असायला नको. अगं मम्मा पण मी जाऊ दे ना आंटी, आम्ही दोघं डिफरंट आहेत. मग थोडा पुढे मागे चालतं ना. अरे पण उठसूट बाहेर जाता ना तुम्ही, मग तेव्हा काय खातो हा? तो बेसिकली आजी, माझी आई डोक्यावर पल्लू घेते आणि बाबा जुन्या स्टाईलचा विचार करतात, पण मी तसा नाहीये. राजांनी माझी केअर करावी अशी अशी माझी काही अपेक्षा नाहीये. मी करेल ना आम्ही दोघांची केअर. इट्स ओके. तुम्ही तिला काही बोलू नका ना प्लीज. हो, पण तुझे पप्पा त्यांचं काय? त्यांच्या तर खूप अपेक्षा असतील ना राधाकडून. आंटी मी मॅनेज करेल ना सर्व, तुम्ही टेन्शन नका घेऊ. टेन्शन येणारच रे. तू तुझ्या वडिलांसमोर एकदाही राधाच्या बाजूने बोलताना दिसला नाहीयेस मला. करेक्ट. पण तुमच्या घरी असताना मी पप्पाला इन्सल्ट नाही करू शकत ना. जो गोरा आपल्या पप्पाला उलट बोलतो तो एका पोरीशी कसं धरून राहणार. वन मिनिट.
हो पप्पा. हा नाही फ्रेंड्स आहेत ते. मनीष. हो हो. अरे आऊचो. अरे आऊचो पप्पा. हा राखो हवे आऊचो. आता तुम्ही बोलाल की खोटं का बोलला. खरं बोललो असतो तर पप्पा चिडले असते. आणि इकडे तमाशा बघा कसं मॅनेज केलं पप्पाला. राधासाठी आपण एवढं तर करणारच ना. राधा जेव. त्याच्याकडे बघून पोट भरणार आहे का तुझं? तू काय म्हणे बटाटा खात नाहीस का? हा. मग दरवेळेला हॉटेलमध्ये गेल्यावरती फ्रेंच फ्राईज वर कसा ताव मारतोस? आय लव्ह फ्रेंच फ्राईज. साडाचेस. मग घरी कशाला इतका मेलोड्रामा केलास? मी लिटरली आईला सांगणार होते आता की हा कांदा पण खातो म्हणून. करना पडता है राधा, करना पडता है. बघ जर मी माझा आईबाबाचं ऐकत नाही असं वाटलं तुझ्या मम्माला, त्यांना फसवतो असं वाटलं तर ते आपल्याला परवानगी देतील का? स्मार्ट आहेस, हुशार आहेस यार. बट खरंच आय एम सो ग्लॅड तू आज आलास. आपल्या दोघांना एकत्र पाहून आता कुठे मम्मा थोडीशी ओके झाली असेल. नाही तर तुझे आई बाबा आले ना, इतका ड्रामा होतो दरवेळेला. एवढे राडे होतात. चिल राधा, आपल्याला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचंय हे नक्की. अरे किती पुढचा विचार करतो आपण यार. एक्झॅक्टली. आपल्या एवढे प्रोग्रेसिव्ह कुणीही नाहीयेत आपल्या आजूबाजूला. फक्त आपणच जगाच्या पुढे चाललोय. म्हणूनच नाही या सगळ्यांना आपला राग येतो. हो, पण आपलं काय ठरलंय की त्यांना फक्त असं दाखवायचं की आपण त्यांची परमिशन काढतोय. एक्झॅक्टली. सेटिंग लावत राहायचं. शेवटी जे आपल्याला पाहिजे तेच करायचं. खरंच हुशार आहेस ना. मी तुला सांगत असं होते की तू किती मी आले म्हणून लगेच गप्पा बसायची गरज नाहीये. बोलू शकता तुम्ही. नाही मी ऐकू नये असं काही बोलत होता का? तसं काही नाही आंटी. चल मी निघतो. बाय आंटी. गुड नाईट. गुड नाईट. लग्नाशिवाय एकत्र राहण्याचा निर्णय घेतलाय, पण अजून एकमेकांच्या आवडीनिवडीही माहित नाही. राधे गेला तो. चला. पट्या 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 बाहेर ये. आता मी कुठे असं म्हणणारस का? ये इथे. पट्या पट्या मला बघून लपलास तू? नाही नाही लपायला नाही. हे बोलायला आलो होतो. मी सांगू तुला काय बोलायचं? नाही नको. का? ते मला ऐकवणार नाही. अरे बाप रे, असं काय बोलणार आहे मी? ऐका ना मॅडम. मॅडम? हे मॅडम नाही, अनामिका जी. जी काय म्हणू? अनु म्हण. ऐका हसू नका मिस अनामिका. पट्या ऐक.
तसा हा प्रश्न मुलांचा आहे, पण मी विचारते. J1 झालं का? बरं, मग चल ये आत. नाही नको. आता येतोस की हाताला धरून? येतो. घे घे. अरे आमची जेवणं झाली आहेत. मी फक्त तुला कंपनी द्यायला बसले. तू कर सुरू. मी थोडे पदार्थ काढून ठेवू का? खूप आहेत. का रे, तू पण पथ्यपिथ्य पाळतोस की काय? नाही, इतके पदार्थ बघायची सवय नाही मला. असं भरलेलं ताट पाहिलं की भूकच मरते माझी. पाणी मिळेल थोडं? हो. गरम है. अरे जेवण वाढलंय पट्या, आईस्क्रीम नाही. ह्याची ही सवय नाही आहे का रे? अजून एक ग्लास पाणी मिळेल? पाण्यानेच पोट भरणार आहेस का? एक ग्लास अजून.
म्हटलं तू? अन्नदात्री सुखी. मामावशी आमटी वाढ ग. अगं 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 मायमोशी कुठे वाढली आमटी? तू आमटीत पोळी कुस्करून कधी खाल्ली नाहीयेस का? घरी खाल्ली ना. हो ना, मग तू हे दुसरं घरच समजतो ना, मग खा ना. मायमावशी अगं मायमावशी आमटी. पोटात नुसता आगीचा डोंब मुसळला आहे. पण काय वल्ले, ए वल्ले, काय आहे? अगं भूक लागली, लवकर जेवायला वाढ मला. जरा खळ काढता येत नाही का तुम्हाला? थांबा की. अगं प्रश्न नुसत्या भुकेचा नाहीये, पण हा मोरोपंत कधीही कुणासाठी जेवायचा थांबत नाही. ही प्रथा आहे, ती मोडतेस तू आज. असू देत, आधी भाऊजी जेवणार मग आपण. अय्या, तो जेवायला बसलाय. ते कामासाठी बाहेर गेले आणि ते आल्यावर आम्ही सगळे जेवायला बसणार. अगं जर आपलं माणूस मायनं वाढत असेल तर कोण नाही कशाला म्हणेल, नाही का? बघ बघ, ताट बघ किती भरलेलं आहे. पानात कसं अगदी डावं उजवं सगळं कसं अगदी साग्र संगीत बनवलंय नाही. बघा बघा. हा, एवढं जेवण? आई ग, माझं लेकरू बघा कसा अगदी थाटात जेवतय ग. तो फोन झुलवणं ना बंद करा. बघू 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 बघू. हा वल्ले, अय्या, वल्ले अगं खीर दिसतीये. 2 भाज्या सुद्धा दिसतात अब्बा. हा अगं पुऱ्या पण आहेत आणि भजी पण आहे बघा. कांदा भजी, अळूवडी. हो का? बघू 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 बघू. आ आ हळू हळू, फोटो फाटेल ना अशा ना. पोटभर जेवलास, बरं वाटलं. हो, जास्तच जेवलो. एरवी एकट्यासाठी इतके पदार्थ बनवत नाही ना मी. प्रेमानं करून घातलं की जातातच 2-4 घास जास्त. पट्या, काहीतरी बोलायचं असल्याशिवाय नाही येणार तू, माहितीये मला. सांगून टाक. हा ते खरं तर म्हणजे मला वाटलं नाही, म्हणजे चंद्याने असं सगळं असं पटकन एका फटक्यात सांगून टाकलं तुम्हाला. असं नको होतं ना. मग काय, हप्त्यानं सांगायला हवं होतं. नाही तसं नाही. काय वाटलं असेल तुम्हाला? हो, वाईट वाटलं मला, खूप वाईट वाटलं मला. सौरभ, हा बरोबरच आहे. म्हणजे वाईट वाटलंच पाहिजे. चूकच आहे माझं. वेळेत सांगितलं असतंस मला तर आजपर्यंत बिन लग्नाचा राहिलाच नसतास ना तू. अरे म्हणजे मीच जुळवून दिलं असतं तुमच्या दोघांचं. कोण दोघं? तू आणि तुला आवडायची तिचं. आणखी कोणाचं? कोण आवडायची मला? ते तूच सांग ना मला. मला तो चंद्या इतकंच म्हणाला की ती कमी उंचीची होती, बॉबकट होता, कुवळे केस होते, सावळीशी होती आणि सतत टेन्शन घेणारी. हे म्हणाले चंदू तुम्हाला? हो. चंद्या, मी सनामिका अशा कशा हो तुम्ही? अरे देवा. जिच्यासाठी तू 22 वर्ष थांबलायस अशी नव्हती का ती? अशीच होती, डिक्टो अशी सुंदर. अटम बराच नाही तू. हो
ठणठणीत. चला येतो. पट्या सांग ना पट्या, कशी होती ती? पट्या सांग ना, कशी होती ती? जा, नको सांगूस. अनामिका, हा सौरभ पटवर्धन तुम्हाला कधी मनातलं सांगू शकेल की नाही माहिती नाही, पण या पट्याने फक्त तुमच्यावर प्रेम केलंय आणि ती जागा दुसरी कोणीच घेऊ शकणार नाही. काही म्हणालास? हो. काय? बाय. बाय. उद्या भेटूया. येतो.